Just come in. साक्षी, तू कधी आलीस? अरे मला कळालं की तू आजारी पडलायस म्हणून आले तुला बघायला. हे घ्या, पेशंटसाठी काढा. अगं बरं आहे मी. हा म्हणजे तू ऑफिसला जायला निघालायस यावरून कळतंय, पण आम्हाला हेही माहिती आहे की तू कधीच ऑफिस मिस करत नाही. सुट्टी ही गोष्ट तुला माहीतच नाहीये. त्यामुळे ऑफिसला जाणार असशील तर काढा पिऊन जा. अगं खरंच बरं आहे मी. कशाला हवाय काढा? असं का करतोस तू? हे घे, कमा आणि बसून ती बसून घे. बस बस. सिरियसली इतकं पण वाईट नाही आहे. पमा मावशीने ही रेसिपी शिकवली आहे. बरं आता मला सांग, तुझी तब्येत कशी आहे? फिट अँड फाईन. थँक्स टू मिस परब. शर्वरी. वा, तू चक्क शर्वरीची तारीफ करतोयस. एक मिनिट, मी ना वेदर फोरकास्ट चेक करून येते. सूर्य पश्चिमेला तर नाही ना उगवला आज? तसं काय नाही हा, पण खरंच मी आजारी असताना तिने खूप मदत केली. पण अजून मी तिला थँक्यू म्हणालो नाहीये. जय खानोलकर, तुम्हाला मुलींना थँक्यू म्हणायची सवय नाही ना, म्हणून असं झालं असणार आहे. चुप ग. मी ऑफिसमध्ये सगळ्या फिमेल स्टाफला थँक्यू म्हणतो. अरे पण ते वेगळं. बरं तू आता शरूला थँक्यू म्हणणारच आहेस तर तिच्यासाठी काहीतरी घेऊन जा, गिफ्ट वगैरे. काही काय? अरे ॲज अ जेस्चर ऑफ थँक्स काहीतरी देऊ शकतोस ना. अच्छा, एवढं काही केलं नाहीये का तिने? नाही नाही, तसं नाही, म्हणजे केलंय. खरंच मदत केली. आय मीन खूप मदत केली. हा मग नुसतं थँक्यू बरं दिसत नाही ना. हो का? हो, ऑफकोर्स. हवं तर तू तिच्यासाठी फ्लावर्स वगैरे घेऊन जा. आणि तसे शरू म्हणजे परब फॅमिली ही माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि शरू माझी नणंद आहे. म्हणून मी गिफ्ट द्यायचं तिला. अरे असं काय करतोस? ॲज अ जेस्चर ऑफ थँक्स तू काहीतरी देऊच शकतो तिला. फ्लावर्स इज अ परफेक्ट ऑप्शन. अच्छा नाही, म्हणजे तसं तिने एवढं काही केलं नसेल तर राहू दे. नाही नाही, तिने केलंय आणि मी थँक्यू सुद्धा म्हणणार आहे तिला. पण बेस्ट, तू काहीतरी घेऊन जा तिच्यासाठी. मला नाही जमणार. अरे नाही खरंच. नाही, मला उशीर होतोय. पकड, मी निघतो. बाय. असं काय करतो यार? पप्पा, हा. हे काय लावताय? काय नाही, मेहंदी लावतोय. पांढरे केस खूप दिसत आहेत ना. काय पप्पा, हे दर 2 दिवसांनी मेहंदी लावल्यामुळे ना तुमचे केस कोरडे आणि खराब होतील. मग काय करू सांग बरं. वय थांबवता येतं का? मी ना माझ्या लग्नासाठी तुम्हाला एक झक्कास सूट घ्यायचं ठरवलंय, पण तिथे लोकांनी तुम्हाला माझे बाबा सोडून आजोबा म्हटलं तर? इतकं म्हातारा दिसतो मी? नाही हो, पण ही मेहंदी तुम्हाला मदत कमी आणि त्रास जास्त देते.